गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथानंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. चहा घेता घेता सहजच असं मला वाटलं की आज थोडा वेगळा विषय बोलूया. आज आहे अमावस्या, ज्येष्ठ अमावस्या. आपल्या या भारत देशामध्ये दोन मुख्य पंचांग चालतात. एक सूर्याप्रमाणे चालणारं सायन पंचांग आणि चंद्राप्रमाणे चालणारं निरयन पंचांग. आणि मुख्य व्रतवैकल्य जे आहेत, हा चातुर्मास हा व्रतवैकल्यांचा दिवस किंवा काळ मानला जातो. आणि ही व्रत मुख्यतः बरीचशी सौर मासाप्रमाणे म्हणजे सायन पंचांगाप्रमाणे चालतात. त्यामुळे त्यांचा ऍक्च्युली आषाढ 15 दिवसापूर्वी सुरू झालेला आहे आणि त्यांचा आषाढाचे पहिले 15 दिवस संपलेले आहेत. आणि आज अमावस्या आहे. त्यामुळे आज आणि आपल्याकडे उद्या आषाढस्य प्रथम दिवस आहे. त्यामुळे आज आपल्याकडे ज्येष्ठ संपणार आणि उद्या आषाढ सुरू होणार. त्यामुळे हे सगळे जे आहेत, या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. त्यामुळे जे काही व्रतवैकल्य सुरू करायची ती आपल्याला खरं म्हणजे वटसावित्री पूजा ज्या दिवशी होते त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आषाढ सुरू होतो तेव्हापासून सुरू करायची. त्यामुळे आपल्याला जे 16 सोमवार करतात किंवा चातुर्मासातले उपवास करतात किंवा चातुर्मासातली व्रत करतात, पण हेही चूक नाहीये की आज ज्येष्ठ संपतोय आणि उद्या आषाढ सुरू होतोय. ज्या लोकांनी उद्या सुरू करायचंय तेही चुकीचं नाहीये. पण या दोन पंचांगामधला जो फरक आहे तो आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्या नियमांची आखणी करायला पाहिजे असं सांगावं हे मला जाणवलं. काही झालं तरी हा वर्षा ऋतू आहे आणि आपल्याला वर्षा ऋतूप्रमाणे आचरण करायचं आहे हे नक्की आहे. आणि या काळामध्ये आपल्या खाण्यामध्ये उकळलेलं पाणी हे असायला पाहिजे. ज्या ज्या वेळेस शक्य आहे त्या वेळेला गरम पाणी घेऊन जेवायला बसावं. ज्या ज्या वेळेस शक्य आहे त्यावेळेला उकळलेलं पाणी वापरावं. आणि थोडंसं ओवा, जिरं यांचा वापर थोडा अधिक करावा, हिंगाचा वापर करावा, जेणेकरून भूक चांगली राहणं, अग्नी प्रदीप्त राहणं आणि खाल्लेलं ते उत्तम प्रकारे पचणं या गोष्टी होतील. यावर्षी अजून असा खूप कंटिन्युअस लागलेला असा पाऊस नाहीये. त्यामुळे यावर्षी अजून तरी काही अजीर्णाचा धोका दिसत नाही. पण तरी सुद्धा ढग हे मळभट असतं आणि चांगला वारा नसतो आणि थोडं थंड आणि कुंद वातावरण असतं. या काळामध्ये आपल्या भुकेची आणि पचनशक्तीची जबाबदारी ही आपणच सांभाळायला पाहिजे. कारण त्या बाबतीत वातावरण आपल्याला मदत करत नसतं आणि त्यामुळे आपला आहार हा सहज पचणारा, हलका पण गरम असा जर असेल तर हा प्रारूढ काळ आपल्याला आनंददायी, आरोग्यदायी होतो. आणि तसं जर झालं तरच पुढचा काळ आरोग्यदायी जाईल यात शंका नाही. त्यामुळे आज मी इथेच थांबतो. पण लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, लोकांनाही सांगा की हा नियमित चालणारा कार्यक्रम आहे, नक्की ऐका आणि ही 5 मिनिटं तुमच्यासाठी इन्व्हेस्ट करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मधलंही वाचा. श्रीराम जय राम, जय जय राम.